नमस्कार. आज मी इथे काटेरी घेतलेली आहेत. धुवून घेते आणि साफ करून घेते. खवळं काढून घेतलेली आहेत. आता कल्ले आणि शेपटीचा भाग कापून टाकते आणि डोक्याकडचा भाग कापून टाकते. पोटातली घाण काढून टाकते. माशात गाभोळी आहे ते काढून घेते. एका माशाचे 3 तुकडे करून घेतलेले आहेत. काही तळ्यासाठी ठेवलेत आणि ते छोटे आहेत ते फक्त डोकं काढून घेतलेले आहे. मासे साफ करून मीठ लावून बाजूला ठेवते. मीठ लावून ठेवलेले मासे थोडेसे धुवून घेतलेले आहेत. त्याला मीठ, हळद, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर लावते. ते कढईत तेल घेतलेले गरम करायला. त्यात मासे फ्राय करून घेते. आता दुसऱ्या बाजूने परतून घेते. दोन्ही बाजूने मासे फ्राय करून झाले. आता काढून घेते. त्याच तेलात एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर त्यात छोटा चमचा आलं लसूण पेस्ट परतून घेते. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली. एक टोमॅटो बारीक चिरलेला घालते आणि परतून घेते. टोमॅटो थोडासा नरम झाल्यावर पाणी घालते. काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, जिरे पावडर आणि 2 कोकमं घातलेली आहेत आणि थोडंसं मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतून घेते. मसाल्यातनं तेल सुटलेले आहे. आता पाणी ओतते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. त्यात फ्राय करून ठेवलेले मासे घालते. ग्रेव्हीमध्ये बुडवून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनटं उकळी काढून घेते. आता मासे परतून घेते आणि पुन्हा झाकण लावून 2-3 मिनटं उकळी काढून घेते. झाकण काढलेलं आहे. कोथिंबीर घालते. माशांची ग्रेव्ही तयार आहे. इथे माणके घेतलेले आहेत स्क्विड. साफ करून घेते. बाहेरचं साल काढून टाकते अगोदर. त्यानंतर डोक्याकडचा भाग आणि पोटातली घाण काढून टाकते. इथे डोक्याकडचा भाग कापून घेते. डोळे काढून टाकलेले आहेत आणि उरलेल्याचे तुकडे करून घेते. हा प्लास्टिकसारखा भाग काढून टाकते आणि माणक्यांचे तुकडे करून घेते. गोल गोल तुकडे करून घेते अशा प्रकारे. माणक्या साफ करून घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेत. इथे तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात आलं लसूण परतून घेते. त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि एकत्र भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करते. त्यात गरम मसाला आणि कोथिंबीर घालते आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. इथे तवली ठेवली आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, वरून तेल ओतते. त्यात कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. टोमॅटो परतून झाल्यावर साफ करून धुवून ठेवलेले माणके घालते. काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद घालून परतून घेते. आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. माणक्यांमधनं पाणी सुटलेलं आहे. पुन्हा मिक्स करून झाकण लावून घेते. आता झाकण काढलेलं आहे. त्यात भाजून ठेवलेलं कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते.
2-3 कोकमं घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. माणक्याची ग्रेव्ही तयार आहे. इथे आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, कोकम आगळ, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि साफ करून धुवून ठेवलेले काटेरी मासे घेते आणि त्यांना व्यवस्थित मसाला लावून घेते आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. मसाला लावून ठेवलेल्या काटेरी माशांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावरती तेल घेतलेले गरम करायला, त्यात मासे फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल घालते आणि दोन्ही बाजूने शिजेपर्यंत फ्राय करून घेते. मासे फ्राय करून झालेले तर काढून घेते. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता वाटप ग्राइंडरमधनं बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे, काढून घेते. त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 10-12 तिरफळं घालते धुवून. 2-3 कोकमं घालते आणि अर्धवट झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेले काटेरी मासे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि अर्धवट झाकण लावून मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत. काटेरीची कढी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात उभा चिरलेला कांदा घालते. कांदा परतून झाल्यावर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर एक टोमॅटो घालते उभा चिरलेला आणि झाकण लावून टोमॅटो शिजवून घेते. टोमॅटो नरम झालेला आहे. त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर एक शिमला मिरची घालते उभी चिरलेली. साफ करून धुवून घेतलेल्या माणक्या घालते आणि मसाल्यात परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. माणके शिजलेले आहेत. त्यात चिली सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस घालते एक छोटा चमचा आणि मिक्स करून झाकण लावून घेते. झाकण काढलेलं आहे. स्क्विड चिली तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.